नमस्कार मित्रांनो, आपल्याला नेहमीच प्रश्न पडले पाहिजेत आणि जर आपण प्रश्न आपल्या अगदी जन्मापासून घेतला तर आपल्याला पडणारा प्रश्न की आपण जेव्हा लहान मुलांना खायला प्यायला देतो तेव्हा त्यांचं पोषण होत असतं, त्या पोषणामुळेच त्यांची वाढ होत असते. मात्र हे सर्व जन्माला आल्याच्या नंतर आपण त्यांना पोषण देत असतो. मात्र हेच बालक जेव्हा आईच्या पोटात असतात, आईच्या उदरात असतात, तेव्हा त्यांची जी हळूहळू वाढ होते ती पोषणाने होते. त्यांच्यापर्यंत आईच्या गर्भामध्ये पोषण जे आहे ते कशा प्रकारे पोचत असतं, हे संपूर्ण रहस्य आजच्या आपल्याला विभूतिपादातल्या सूत्रामधून जाणून घ्यायचं. बाळाच्या नाभीजवळ जी नाळ असते त्याच्यामधून आईच्या पोषण मूल्यातून वर्ग केलेली काही पोषण मूल्य बाळापर्यंत पोहोचतात. ही पोषण मूल्य नाभीद्वारे बाळाच्या संपूर्ण शरीराची वाढ करत असतात. बघा, नाभी जिथे असते तिथे आईच्या पोटातून ही नाळ बाळाच्या पोटामध्ये कनेक्टेड आणि बाळाच्या ह्या नाळेमधनं नाभीकडे पूर्ण पोषण मूल्य बाळाला प्राप्त होत असतात. नाभी हेच एकूण 72,000 सूक्ष्म नाड्यांचे उगमस्थान असे देखील मानले जाते. म्हणजेच आपण असं देखील म्हणू शकतो की या 72,000 सूक्ष्म नाड्यांचे जिथे उगमस्थान आहे तेच नाभी केंद्र, तेच नाभी चक्र किंवा तेच मणिपूर चक्र या सर्व नाड्यांना अगदी नियंत्रणात ठेवण्याचं देखील काम करतं. आज आपल्याला विभूतिपादामधलं सूत्र नंबर 29 याच नाडी केंद्राचं महत्त्व सांगण्याचं काम करणार आहे. हे सूत्र समजावून घेऊ. नाभी केंद्र काय व्यूह ज्ञानम या सूत्रामधील शब्दांचा एक एक करून आपण आता अर्थ समजून घेऊ. नाभी चक्र म्हणजे नाभीजवळ स्थित जे नाभी केंद्र म्हणजेच आपण ज्याला मणिपूर चक्र म्हणतो. काय व्यूह ज्ञानम, काय म्हणजे काय तर आपलं संपूर्ण शरीर, व्यूह म्हणजे त्या शरीरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या अवयवांच्या, वेगवेगळ्या संस्थांच्या रचना, त्यांचं ज्ञान म्हणजेच त्यांचं ज्ञान. नाभी चक्रे काय व्यूह ज्ञानम म्हणजे एखाद्या योगी साधकाने जर त्याच्या नाभी चक्रावर स्थित असलेल्या मणिपूर चक्रावरती आपला संयम केला तर त्याला एकंदरीतच संपूर्ण शरीरातील अवयवांची जी रचना आहे, जे त्याच्यामध्ये अवयव अंतर्भूत आहे, त्या सर्वांच्या ज्ञानाची प्राप्ती आहे. बघा, आपण आता हे सूत्र एकदम सविस्तरपणे समजून घेऊ. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था असतात. या संस्था वेगवेगळ्या प्रकारच्या अवयवांनी एकत्र येऊन तयार झालेल्या असतात. उदाहरणार्थ, आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण संस्था आहे. आपल्या शरीरामध्ये वापरले गेलेले जे अशुद्ध रक्त आहे ते हृदयापर्यंत पोहोचवणं, हृदयापासून शुद्ध झालेले रक्त पुन्हा संपूर्ण अवयवांपर्यंत पोहोचवणं, हे संपूर्ण काम रक्ताभिसरण संस्था व्यवस्थितपणे पार पडत असते. आणि म्हणूनच आपलं रक्त आपल्या शरीरामध्ये अगदी व्यवस्थित प्रवाहित होत असतं. रक्ताभिसरण संस्थेने जर हे काम केलं नसतं तर आपण शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रक्तच पाहू शकलो नसतो. त्याचप्रमाणे पचन संस्था ही देखील एक महत्त्वाचं काम करते. आपण जे अन्न तोंडावाटे चावतो ते तोंडातून आतड्यांद्वारे जठरात, जठरातून पुन्हा छोट्या आतड्यातून, मोठ्या आतड्यातून गुदद्वाराकडून ते बाहेर आणि त्यातली महत्त्वाची पोषण मूल्य पुन्हा आपल्या रक्तामध्ये एकत्रित करण्याचं काम ही पचन संस्था करते. त्याचद्वारे आपल्या शरीराला आधार देण्याचं काम हाडं करतात. आपल्या शरीराला पिळदार बनण्याचं काम स्नायू करतात. त्यांची देखील एक रचना असते. तसेच निसर्गाकडून जो प्राणवायू आपण शरीराच्या आतमध्ये घेत असतो, नाकावाटे हा प्राणवायू आतमध्ये घेऊन त्यांना फुफ्फुसाकडे पोचवणं, फुफ्फुसाकडून त्यांना पुन्हा संपूर्ण शरीरात प्रवाहित करणं आणि नको असलेला कार्बन डायऑक्साईड पुन्हा निसर्गात सोडणं, ही जी प्रक्रिया पार पडतं ती श्वसन संस्था देखील आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मग रक्ताभिसरण संस्था असो, पचन संस्था असो, हाडं, स्नायू किंवा अगदीच आपली श्वसन संस्था असो, या संपूर्ण अवयवांकडे, या संस्थांकडे जर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं असेल तर योगी साधक ज्याप्रमाणे आपल्या नाभी चक्रावरती म्हणजेच मणिपूर चक्रावरती संयम मिळवतो आणि एकंदरीतच या संपूर्ण संस्थांची 3D रचना त्याला समजत असते, त्याला अवगत होत असते. हे सूत्र समजून घेण्यासाठी एक उदाहरण लक्षात घेऊया.
तुम्ही वडाचं डेरेदार असणारं झाड बघितलंच असेल. या झाडाला भरपूर फांद्या, भरपूर पानं, भरपूर पारंब्या, भरपूर फळे लागलेली असतात. ही संपूर्ण रचना जी आहे ती झाडाच्या अगदीच खोडापासून सुरुवात होते आणि पानांपर्यंत येऊन संपते. आपल्याला ती पानं दिसत असतात, आपल्याला त्या पारंब्या दिसत असतात, आपल्याला खोड दिसत असतं, आपल्याला फळं देखील दिसत असतात. मात्र आपल्याला हे जे खोड लागून असतं ते मूळ काहीसं दिसत नसतं. या मुळापासूनच या वडाच्या झाडाला पोषण मूल्य मिळत असतं. त्याला पाणी आणि पोषण मूल्य जी जमिनीपासून येतात ती ह्या मुळापासूनच प्राप्ती होतात. या मुळांना जर व्यवस्थित पोषण मूल्य आणि पाण्याची प्राप्ती झाली नाही तर हे वडाचं झाड इतकं डेरेदार झालंच नाही. म्हणजेच आपण असं देखील म्हणू शकतो की वडाच्या झाडाची ही जी मुळं आहेत ती वडाची नाभी चक्र आहेत. म्हणजे जसं वडाच्या झाडाला त्या मुळांपासून पोषण मूल्य प्राप्त होतंय तसंच व्यक्तीला त्याच्या नाभी चक्रापासून जर त्याच्यावर संयम ठेवला तर संपूर्ण अवयवांची माहिती त्याला या नाभी केंद्राच्या संयमातून मिळाली. आज आपण विभूतीपादातलं हे सूत्र नंबर 29 बघितलं आणि नाभी चक्राच्या संयमाने काय काय फायदे होतात हे समजून घेतलं. असे अनेक सूत्र त्यांचे फायदे आपल्याला अजूनही समजून घ्यायचे. मात्र ही संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी मी अगदीच व्हिडिओ तयार केला तर लगेचच तुमच्यापर्यंत तो पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा. आवडला असेल तर लाईक करायच्या, तुमच्या मूल्यवान कमेंट्स, तुमचे प्रश्न कमेंट बॉक्सला टाकायचे, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. परत भेटूया एका नवीन सूत्रासह. तोपर्यंत